माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। पण शेजारची इट कारे रीती सांग देवा, कारे रीती सांग देवा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला गियावा। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। अरे इतकं धारेवर धरलंस तू मला की तू विश्वाकडून धमक्या पाठवल्यास, विश्वाला धमक्या दिल्यास, त्याला वाटेल तसं ब्लॅकमेल केलंस। अरे पण एवढं सगळं करून तुझ्या डोक्यात एक गोष्ट काय येत नाही की जर का मला तुझ्याकडे खरंच परत यायचं असतं ना, मी स्वतःहून आले असते। मला तुझ्याकडे परत यायचंच नाहीये आणि ही गोष्ट का शिरत नाहीये तुझ्या डोक्यात? जानू, जानू असं का बोलतेस तू? आय नो इट, मला माहिती आहे की आपल्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे। जयंत, कुठल्या जगात वावरतोयस तू? तुला का हे कळत नाहीये? मला नाही यायचंय तुझ्याकडे परत, काही गोष्ट तुझ्या डोक्यात शिरत नाहीये। पण एक ऐक, हे बघ, जर का हे तुला कळत नसेल ना तर तुझ्या घरी जा आणि एक बोर्ड बनव आणि त्याच्यावर लिह, जानूला माझ्याकडे परत यायचं नाहीये, जानूचं माझ्यावर प्रेम नाहीये। आणि तो बोट सतत तुझ्या डोळ्यासमोर राहील अशा ठिकाणी ठेव, म्हणजे तेव्हा तरी डोक्यात घुसेल तुझ्या। कदाचित माझ्या नशिबातच लिहिलं होतं हे। म्हणून त्या दिवशी मी त्या काठावर आले आणि दिग्विजय काकांना भेटले। ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले, पण ते घर होतं कुणाचं? तर माझ्या अत्यंत जवळच्या मित्राचं, विश्वाचं। ज्या मॅडला तू वेड्यासारखं शोधत होतास ना, तो मॅड हाच विश्वा। आणि आमच्यात मैत्री पलीकडचं नातं कधीच नव्हतं, पण तुला सांगून काय उपयोग? तुला हे नातं कधीच कळणार नाही जयंत। विश्वासारखा जीवाला जीव देणारा मित्र या जगात दुसरा कुणीच असू शकत नाही। खूप केलं त्याने माझ्यासाठी, आमच्या मैत्रीसाठी। तुझ्या त्रासापासून मला वाचवलं, माझ्या घरच्यांची कायम मदत केली। मी माझ्या घरी नसताना माझ्या घरच्यांची काळजी सुद्धा घेतली त्याने, माझी उणीव भासू नये म्हणून शक्य होतील तेवढे सगळे प्रयत्न केलेत त्याने। अरे एवढंच नाही, जेव्हा तुझा चेहरा माझ्या डोळ्यासमोर यायचा आणि माझे हातपाय असे थरथर कापायचे ना, माझ्यातला आत्मविश्वास निघून गेला होता, जगात वावरायची भीती वाटायची मला। तेव्हा ह्याच विश्वाने माझ्यातल्या जुन्या जानूला परत आणलंय। अरे तू कल्पनाही करू शकत नाहीस ना एवढं केलंय माझ्या मित्राने माझ्यासाठी। माझ्यासाठी विश्वात देव आहे, देव। आणि तोच नाही तर त्याची फॅमिली सुद्धा। त्यांनी मला त्यांच्या घरात आसरा दिला, प्रेम दिलं। अरे कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे वागवले त्यांनी मला, कळतंय?
जानूने किती सहन केले आणि विश्वाने किती केले तिच्यासाठी. या दोघांचं नातं खरंच किती घट्ट आहे ना. जयंत, विश्वाची सर तुला कधीच येऊ शकत नाही. आणि जयंत, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवायची. मी आणि विश्वा कायम एकमेकांचे मित्र राहणार आहोत आणि आमच्या मैत्रीत कधीही कोणीही येणार नाही. तू आणि मी कधीही एकमेकांसमोर येणार नाही आहोत आणि हा माझा निर्णय आहे. जयंत, मला ना तुझ्याशी कोणत्याही प्रकारचं नातं ठेवायचं नाही. खरं तर मला तुझं हे तोंडच बघायचं नाहीये. मी इथे आले ते फक्त आणि फक्त माझ्या घरच्यांसाठी. आणि हो, विश्वाच्या जीवाची धमकी द्यायची पुन्हा हिम्मत कधीच करू नकोस. नाही, मागच्या वेळेस मी माझ्या घरच्यांच्या जीवाच्या भीतीमुळे गप्प बसले होते, पण आता नाही. आता मी तुला अजिबात घाबरत नाही. हात सोड. हात नाही लावायचा. आई, अगं इथे काय विश्वा, तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. अरे हो, पण आधी स्टेज पाशी जा. विश्वा, जान्हवी जिवंत आहे ना. म्हणजे आपल्या घरी जे तनू होती तीच जानू होते ना रे. आई, तुला कळलंय सगळं. जयंत जान्हवीशी बोलत असताना ऐकलं मी सगळं. अरे हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला? आई, 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 तुला सगळं सांगतो मी, पण आता नाही. आता प्लीज स्टेज पाशी जा, महत्वाचा कार्यक्रम आहे. ऐक माझं. तुझा माझं महत्वाचं काम ते करून मी येते. अगं आई, आई, तुला जा म्हटलं ना. विश्वा, जा.